आरक्षणाची सोडत आज निघालेली आहे, कशा प्रकारे बघताय? कारण काही ठिकाणी काही उमेदवारांना, काही माजी नगरसेवकांना फटका बसलेला दिसतोय. यानंतर पिक्चर क्लिअर होईल संभाव्य उमेदवारांचं. आरक्षणाची सोडत ही प्रक्रिया गेली 25 वर्ष सुरू आहे, त्यामुळे याच्यात काही नवीन नाही. दरवेळेला आरक्षण बदलल्यामुळे काही नगरसेवकांना आजूबाजूच्या वॉर्डमध्ये चाचपणी करावी लागते. पक्षांनाही आपल्या उमेदवारांची फेररचना करावी लागेल. तर ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. निवडणुकीचा आणखीन एक टप्पा पार पडलेला आहे. यातही कोणाला वॉर्ड चोरी दिसली तर सांगता येत नाही. सर, फटका कोणाला बसलाय तसं पाहिलं तर? नाही, असं आहे की आरक्षणामध्ये जसं भालचंद्र चिरसाटे यांनी सांगितलं, अनेक वेळा अनेक लोकांना थोडा फटका बसतो, पण आजूबाजूच्या वार्डामधून सुद्धा ते प्रयत्न करतात, किंबहुना इच्छा दर्शवतात. शेवटी पक्ष ज्याला प्राधान्य देतो त्याच्यावर अवलंबून असतं. पण ही अनेक वर्षाची प्रक्रिया आहे, ती चालू राहते. आरक्षणाचा एक मोठा टप्पा जो निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि पारदर्शक पद्धतीने पार पडलेला आहे. वोट चोरी म्हणण्याना कदाचित याच्यात सुद्धा काही चोरी दिसू नये अशा प्रकारची अपेक्षा आहे. पण एक मोठा टप्पा पार पडला आणि आता उमेदवार आणखीन गतीने कामाला लागतील. मकरंद नार्वेकर असतील किंवा मग रवी राजा असेल, हे तुमचे आता उमेदवार, रवी राजा तुमच्या सोबत आहेत, त्यांचं कुठेतरी प्रभाग हा आरक्षित झालेला आहे. त्या ठिकाणी परत विचार होईल? कारण असं म्हटलं जातं की महायुतीमध्ये निवडणूक लढवली जाणार आहे. नाही, हा सर्वस्वी पक्षाचा अधिकार आहे. पक्षाने कोणाला कशा प्रकारे ॲडजस्ट करायचं हा पक्षाचा भाग आहे. मी त्यावर काही बोलणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.